Thank you.
योजना, इंदिरा आवास योजना, पंतप्रधान योजना, या योजना, त्या योजना, या सगळ्या योजना आल्यात. एकदा तू जा आणि योजना माग. मी केली होती योजना मागायला गरम पंचायत मध्ये. त्याला गरम पंचायत नाही म्हणत बाई. मला माहितीये कोरोनाचं गरम व्हायला लागलं. उगाच गरम पंचायत म्हणून त्याला ग्रामपंचायत असं म्हणतात. आम्ही केली होती गरम पंचायत मध्ये त्या गरम सेवककडे. तो गरम सेवक मला म्हणला बाई तुम्ही दलिंदर रेषेखाली नाही. दलिंदर बाई त्याला दलिंदर नाही म्हणत ग. त्याला दारिद्र्य रेषेखाली असं म्हणतात. दलिंदर का फलिंदर का दारिद्र्य का फलिंदर मला काय माहिती नाही. पण मी गेली होती त्याच्याकडे गरम सेवकडे. तो मला म्हणला पिंचाय समितीत जा. काय बाई तुझी की पोरे इंग्रजी बोलते. अगं त्याला पंचायत समिती म्हणतात. तिकडं गेलं की आपल्याला योजना मिळतात, घर मिळतं. मी गेली होती योजना मागायला पण मला ती काही दिलीच नाही त्यांनी योजना. मग बाई मला एक सांग तुला जर त्यांनी योजना नाही दिली तू तरी कसं दलिंदर नाही, दारिद्र्य खाली नाही. मग मला सांग तू बीपीएल आहे का? तुझं कोड मेलं तुझं बीपीएल. मी काय पिती काय बीपीएल? माझा नवरा पितो मी नाही पित. अगं बाई बीपीएल म्हणजे आम्ही बीपीएल म्हणलं. मग तू म्हणलं ना तू बीपीएल आहे. मला दारू पिण्याची सवय नाही. अगं बाई बीपीएल चालू करू दे. बीपीएल खाली बाई तू एससी का ग? एससी तरी करतं का? एससी मला नाही बाई एससीची सवय. मला थंडी लागते एसीला. एक तर फाटके कपडे कुठे एसी घालावे. मला नाही एसी बाई तुला धरून हानी मी. अगं एसटी नाही का ते पण होते. एसटी कळतं का? मला एसटी लागते. मला उलट्या होतात एसटी मध्ये बसल्यावर. बाई मी एसटी जात नाही आपली पायी पायी जाते. बाई तुला एसटी कळत नाही, तुला काहीच कळत नाही, तुला एसटी कळत नाही. एक काम कर तू काही कामाचीच नाही बाई. एवढी कशी आडाणी कर? आडाणी कोणाचा मानला मेल्या 7 पोरं आहेत मला. बाई 7 पोरं म्हणजे तुला हुशार आहे का? त्या आडाणी हुशार कशाला म्हणतात ते कळतं का तुला? अगं आता जर शिकली नसल तर चांगल्या चांगल्या शाळा आहेत त्या शाळेमध्ये जा, शिक, मोठी हो. आणि त्याच्यावर तुला एसटी काय एसटी काय एसटी काय मेल्या तुला काय करायचंय? मी आता शिकेल नाही तर हुकल. तुला काय करायचंय? अगं बाई शिकायचं. रात्रीच्या शाळा आहेत चांगल्या आदिवासी शाळा आहेत. पोरं येऊन मनोरंजन करतात. त्या पोरांना काय काय सांगतात बाई. एनएसएसची पोरं लय हुशार आहे. झाडं काय लावतात, साफसफाई काय करतात, फक्तात गावं काढतात, सगळं करतात. पण तिथल्या पोरांना काहीतरी चांगलं मार्गदर्शन करतात की नाही? मग तू पण शिक रात्रीच्या शाळेत. बाई रात्रीच्या शाळेत शिकायचं मग झोपायचं का? बाईला झोपायची नाही काढायची. अगं बाई रात्रीची शाळा म्हणजे त्याला रात्र शाळा म्हणते. तिथं प्रौढांना शिक्षण दिलं जातं. एनएसएसची पोरं पण कधी कधी अशी कामं करतात. मग राष्ट्रीय सेवा करतात ते. आणि असं काहीतरी शिक. आपण बाई काय म्हणते तिला मगाशी मोडकं आज तुटकं छप्पर होला बाई. मोडकं आज तुटकं छप्पर. अगं मग त्याला काहीतरी कर. कोणी योजना देत नाही तर काहीतरी कर. त्याचं ते कसं बेकार वाटेल. उड बाई काहीतरी कर त्याला. ते काय कर छोटं मोठं काहीतरी दार तरी लाव. आता मी तेच सांगते ना त्या घराला दारच
कडधान्य जे असतात ना त्याला एकत्र करून त्याचं पीठ तयार केलं जातं त्याच्यापासून तयार केलेले